नागपुर से बड़ी खबर सामने आ रही है। साइबर पुलिस थाने में ऑनलाइन शेयर ट्रेडिंग के नाम पर भारी ठगी का मामला दर्ज किया गया है। शिकायत के अनुसार अज्ञात ठगों ने एक 61 वर्षीय व्यक्ति को इंटरनेट के जरिए ज्यादा मुनाफे का लालच देकर 1 करोड़ 8 लाख रुपए की ठगी कर ली। फरियादी जो कांग्रेस नगर निवासी, उन्होंने बताया कि आरोपियों ने विभिन्न मोबाइल नंबरों और बैंक खातों के जरिए कई बार अलग अलग तारीखों पर रकम ट्रांसफर करवाए, लेकिन पैसे जमा कराने के बाद ना तो मुनाफा मिला और ना ही मूल रकम वापस की गई। पुलिस ने फिलहाल 78 मोबाइल और बैंक खाता धारकों को संदिग्ध मानते हुए जांच शुरू कर दी है। ये ठगी एक संगठित साइबर नेटवर्क का हिस्सा होने की आशंका जताई जा रही है। साइबर पुलिस ने नागरिकों से अपील की है कि किसी भी ऑनलाइन निवेश या ट्रेडिंग प्लेटफॉर्म पर बिना पूरी जांच के पैसे ना लगाएं और किसी भी संदिग्ध लिंक या कॉल से सतर्क रहे। जे 70 वर्षाचे दोन दाम्पत्य राहतात, त्यांची मुलं आउट ऑफ इंडिया सर्व्हिसला आहेत आणि ते दोघंच घरात राहतात। त्यांना एक व्हॉट्सअपद्वारे कॉल आला की तुमचा जे आधार कार्ड आहे त्याला एक बँक अकाउंट लिंक असून सदर अकाउंटमध्ये बऱ्याच प्रकारे अनलिगली पैसे आलेले आहेत, जे नार्कोटिक्स आणि इतर फंडिंग दहशतवादी विरोधी संघटना आहेत त्यांच्या मार्फतीने आलेले आहेत आणि आपल्यावर मुंबईमध्ये कारवाई करण्यात येत आहे। त्यामुळे तुम्हाला डिजिटल अरेस्ट आम्ही करत आहोत अशा प्रकारे व्हॉट्सअपद्वारे व्हिडिओ कॉल करून धमकी दिली आणि त्यांना त्यांचे जे पैसे बँकेत होते ते वेगवेगळ्या अकाउंटवर सुरक्षितपणे ठेवण्यासाठी त्यांच्याकडून घेण्यात आले आणि सदरची घटना सप्टेंबरमधली असल्याने त्यांनी कोणालाही सदरची माहिती सांगू दिली नाही। त्यामुळे ते दाम्पत्य ज्यावेळी आपल्याकडे आले त्यावेळी आपण गुन्हा नोंद करून सदरबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमचे CP सर, जॉईंट CP सर तसेच आमचे DCP सर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून सदरमध्ये सुद्धा कारवाई करत आहोत। मला आपल्या माध्यमातून हे सांगायचं आहे की डिजिटल अरेस्ट अशी कोणतीही संकल्पना कायद्याच्या घटनेमध्ये नाही, परंतु डिजिटल अरेस्ट ही अशा प्रकारे धमकावून किंवा व्हॉट्सअप कॉलद्वारे सांगून लोकांना धमकावले जाते। अशा प्रकारे जर कॉल आला, व्हॉट्सअपद्वारे व्हिडिओ कॉल आला तर आपण सदर त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारे आमिषाला दबावाला बळी पडू नका आणि तुम्ही तात्काळ 1930ला कॉल करा किंवा नियरेस्ट पोलीस स्टेशनला जावा। ते तुम्हाला एका रूममध्ये कोंडून ठेवतात आणि तिथून बाहेर पडायला जाऊ देत नाहीत, परंतु अशी कोणतीही घटना डिजिटल अरेस्ट ही संकल्पना कायद्याच्या दृष्टीने नसल्याने आपण अशा प्रकारे भीती न भिऊन किंवा अशा प्रकारे बळी न पडता सदर घटनेला आपण ताकदीने प्रतिबंध करून सदर जे सायबर फ्रॉड आहे तो उच्चाटन करू शकू। प्रकारामध्ये समोरचा व्यक्ती पोलीसची कॅप किंवा पोलीसचा ड्रेस घालून वगैरे कॉल करतो, व्हिडिओ कॉल, परंतु कायद्यामध्ये कुठेही हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाचे सुद्धा निर्देश आहेत व्हॉट्सअपद्वारे किंवा मेलद्वारे कोणत्याही प्रकारे नोटीस व्यक्तीला न पाठवता स्वतः समक्ष जाऊन नोटीस दिली जावी असे कायद्यामध्येच प्रोव्हिजन असताना व्हॉट्सअपद्वारे असे कोणत्याही प्रकारे क्रिया होत नाही, हे लक्षात आपण ठेवलं पाहिजे। आणि असं कोणीही आपल्याला पोलीसचा ड्रेस घालून किंवा कॅप घालून जर कॉल करत असेल तर त्याबाबतची तत्काळ तक्रार आपण जवळच्या पोलीस स्टेशनला करा। यांची फसवणूक किती लाखाची असेल? यांची फसवणूक जवळ 33 लाख रुपयाची यांच्याकडून वेगवेगळ्या खात्यात भरून घेतले आणि त्यांची 33 लाखाची फसवणूक केलेली। फसवणूकवाले नाव काय सर, कुठे राहत होते? काही फसवणूकवाल्यांचे नाव नाही, परंतु ते मुंबईमध्ये आम्ही बसलो आहोत, मुंबई कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये आहोत असे वगैरे सांगून त्यांना फसवणूक केली होती। कारण इसके लिए विशाल बम्बड़वार की रिपोर्ट। स्वर्ण मधु दुर्लभ आयुर्वेदिक जड़ी बूटियों से तैयार एक ऐसा हेल्थ टॉनिक जो आपके पूरे परिवार को स्वस्थ एवं तंदुरुस्त रखे। अमन का अब पढ़ाई में मन भी लगता है। मम्मी पापा को ना कोई शारीरिक परेशानी और ना ही मानसिक तनाव है। ये सब संभव हुआ केवल स्वर्ण मधु से। चिंता, डिप्रेशन, सिरदर्द और भी अनेकों तरह की परेशानियों में लाभदायक 100 वर्षों का विश्वास। धन्वंतरी फार्मास्यूटिकल का स्वर्ण मधु। स्वस्थ व तंदुरुस्त है काया जब से स्वर्ण मधु अपनाया। स्वर्ण मधु औषधि उपलब्ध है अब आपके अपने शिव शंकर आयुर्वेदिक शोरूम में, जो कि स्थित है टेम्पल बाजार रोड, महाजन मार्केट, सीताबर्डी, नागपुर में। अधिक जानकारी के लिए इस नंबर पे कांटेक्ट करें 9112079000 या फिर 8605245080 पर।